एजेंसी है, हम आकर आंदोलन, ये हमारा अधिकार है। हमें पुलिस अरेस्ट कर रही है, सरकार डंडे से डरा रही है, सरकार पुलिस से डरा रही है। मराठी अस्मिता का, मराठी अस्मिता। छत्रपति शिवाजी महाराज की अभी तक हो रहे प्रशासन, पालिका प्रशासन। कार्यकर्त्याला उचललं, जेल बंद केलेलं आहे। आता सकाळी जे लोक मोर्चाला आले होते, गोपनीयचा अहवाल आहे, 60 ते 70,000 लोक आज रस्त्यावरती आहेत। किती लोकांना तुम्ही अडवणार, किती लोकांना तुम्ही अटकेत टाकणार? तुमचे 9 पोलीस स्थानक, त्यांच्या सर्व बेट चौकी या कैदेत टाकून 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 भरून गेलेले आहेत। तुमच्याकडे आता जागा शिल्लक उरलेली नाही आहे, तुमच्याकडे पिंजरे शिल्लक नाही आहेत। मग शेवटी तुम्ही सर्व हॉटेल्स बुक केले, सर्व हॉटेल्सचे बँकेट हॉल बुक केले, त्यांना तुम्ही जेलखाना बनवलेला आहे। हे सर्व कारागृह तुमची आता भरून झाली, तेव्हा पण तुम्ही शरणागती पत्करताय, तुम्हाला यश मिळणार नाही। आज आप लोगों ने किस तरीके से ये मोर्चा तो निकाला था, क्यों निकाला था, इसके बारे में थोड़ा सा। मोर्चा निकालने का कारण यही था कि आपने देखे कुछ दिन पहले व्यापारियों ने मोर्चा निकाला था मराठी के खिलाफ और महाराष्ट्र के खिलाफ, और बहुत बड़े बड़े दावे और बहुत बड़े वहाँ पे घोषणा दिया गया था। मैं उनको जॉब, ईंट का बदला पत्थर से देने का हम लोगों ने काम किया है। वो लोगों ने मोर्चा तो निकाला, लेकिन उसका जो सब कार्यकर्ते थे वो नरेंद्र मेहता के कार्यकर्ते थे। मेरे पास सबका फुटेज है, सबका पद क्या क्या हो सब मेरे पास फुटेज है। तो मैं आपके माध्यम से ये कहना चाहता हूँ नरेंद्र मेहता साहब को, आप मेरे मित्र हो, मेरे भाई के नाते मैं आपको विनती करता हूँ, आपको राजनीति करनी है, बहुत बड़े बड़े प्लेटफॉर्म पड़े, इलेक्शन आएगा, आप जुमला दो, किसी को पानी दो, 6 महीने पानी दिया आपने, दिया क्या नहीं दिया उसके ऊपर ध्यान देते तो बहुत बड़ा काम होता था। रोड पे गटर खड्डे पड़े, उसके ऊपर ध्यान देते तो राजनीति जात के ऊपर क्यों? सर्व धर्म समभाव के हिसाब से आप चुन के आए ना, तो आपका फर्ज क्या बनता है? गुजराती, मारवाड़ी, तमिल, केरला जो भी रहेगा, सब मेरे भाइयों को मैं विनती करना चाहता हूँ कि मीरा भाईंदर में अमन शांति का माहौल रहना चाहिए, आपको विनती करना चाहिए थे। आपने खाली गुजराती मारवाड़ी का नाम लिया, उसके हिसाब से आग में जो तेल डालने का नरेंद्र मेहता ने काम किया है, और उसके बाद में भी उसके कुछ पिल्ले लोग हैं ना, वो वीडियो बना रहे, मैं उनको भी विनती करना चाहता हूँ। सबके साथ में मेरा अच्छा रिलेशन है, लेकिन मैं समझता हूँ कि आपको लोग को उधर से फ़ोन आया, इसके लिए आपने वीडियो बनाया। सबका वीडियो बनाने के बाद मुझे दिलगिरी का फ़ोन आ रहा है, अरे साहब हमारे दिल में कुछ नहीं है, पहला मेरे को कुछ लेना देना नहीं। अगर मराठी और महाराष्ट्र के भी बारे में कोई आड़ तिरा बात किया तो उसको वैसा का वैसा जवाब दिया जाएगा। शासन और प्रशासन की जिस तरीके से आज कार्रवाई रही इस मोर्चे को लेकर, उस पर आप क्या कहना चाहते हैं? देखिए, अविनाश जाधव साहब को और मुझे 24 घंटे के लिए तड़ीपार किया था, बराबर। अविनाश जाधव साहब हाथ में आ गए उनके 3 बजे, मैं उसको हाथ में तो आया नहीं, मैं डायरेक्ट मोर्चे में आया। तो ये हमारी परंपरा है। मराठी के बारे में अगर कोई भी, मैं ऐसे 50 केस लेने को तैयार हूँ, ख्याल में रखिए। ये तड़ीपारी बेड़ीपारी हमको मत सिखाओ, क्योंकि मैं 35 साल 40 साल से राजकारण में हूँ। ऐसे कितने मेरे पास कैसे पड़े पत्र, तो तड़ीपार बेड़ीपार हम लोगों को लेना देना नहीं है। मराठी के हित के लिए जो भी कुछ करना पड़ेगा, और हम लोग ऐसे मराठी लोग हैं जो राजनीति के लिए नगर सेवक बनने का, इसके लिए हम लोग है ना उसको बलि नहीं चढ़ाएंगे, हमारी जात को बलि नहीं चढ़ाएंगे। ख्याल में रखना, हम लोग को जो काम करना है हम करेंगे। और मराठी के बारे में फिर से आपको एक बार बोलो, नरेंद्र मेहता जी और प्रताप सरनाईक साहब को विनती है कि आप कोई भी जाति का राजनीति मत करें। प्रताप सरनाईक जो परिवहन मंत्री हैं वो भी आए थे, लेकिन उनका विरोध किया आप लोगों ने, क्यों ऐसा? हम लोगों ने नहीं विरोध किया, कुछ लोगों ने न्यूज़ के माध्यम से उनको ऐसा समझा है कि नरेंद्र मेहता और प्रताप सरनाईक ने
पुलिस स्टेशन में फ़ोन करके जो एक थप्पड़ का एनसी मैटर था उसको एफआईआर में कन्वर्ट किया गया। पुलिस स्टेशन को बहुत ये था, प्रेशर था, तो प्रेशर ये लोग का था। तो मैं आपके माध्यम से मैं कहना चाहता हूँ फिर से एक बार प्रताप सरनाइक साहब और नरेंद्र मेहता जी को, आपको राजनीति करनी है, बहुत बड़े बड़े ग्राउंड पड़े मराठी के बारे में और कोई जात के बारे में। मैं परप्रांतियों को भी बोलना चाहता हूँ आपके माध्यम से, आपका हथियार बनाया जा रहा है, ख्याल में रखिए। आप हथियार बनोगे तो हमारे से पीटोगे। मैं आपको अभी आपके माध्यम से ऑन रिकॉर्ड बोल रहा हूँ। महाराष्ट्र की संस्कृति, आपको कभी भी तकलीफ हो मेरे दरवाजा खटखटाना। मैं गुजराती, मारवाड़ी के लिए, सिंधी के लिए कभी भी खड़ा हूँ 24 घंटा 24/7। लेकिन मैं जात देख के किसी का काम नहीं करता हूँ, ख्याल में रखना। नरेंद्र मेहता और सत्ता सरनाइक सब करते होंगे जात भाई देख के, मैं करूँगा नहीं। 24/7 मेरा दरवाजा खुला है। कुछ भी मेरे लिए काम रहेगा ना, मुझे आधी रात को कॉल करो। धन्यवाद। प्रताप सरनाईक आले म्हणजे कालपर्यंत त्यांचं वक्तव्य होतं की महाराष्ट्रात आणि मीरा भाईंदरमध्ये खास करून 70% अमराठी लोक आहेत, मग 30% होते ते आज रस्त्यावर दाखवलेले आहे। सत्ता मराठी एकजूट झालेले आहेत। सर्व पक्षीय आंदोलन होतं, मनसेला परवानगी दिली नव्हती म्हणून मराठी एकीकरणच्या नावावर आम्ही परवानगी घ्यायला गेलो, तीही दिली नाही। तेव्हापासून आम्ही हा मोर्चा यशस्वी करायचा ठाम केला होता। इथे राजन विचारे आलेले, त्याच्याबद्दल काय? राजन विचारे म्हणजे आम्हाला त्यांनी पाठिंबा दिला होता, सर्वपक्षीय पाठिंबा होता। मराठी संघटना असतील, गणपती मंडळ असतील, दहीहंडी पथक असतील, त्या सर्वांनी मराठी मोर्चाला पाठिंबा दिला होता आणि हा पाठिंबा यशस्वी करण्याकरता कुठेतरी सुरुवात पाहिजे होती आणि ती सुरुवात आमच्यासारख्या लोकांनी केली। आणि तो जो मराठी मोर्चा आहे तो ज्या ठिकाणी चालू करायचा होता त्या ठिकाणी चालू करून जिथे संपवायचा होता ते संपून दाखवलेले आहे। त्यामुळे सरकारच्या कानपाडीत चांगलीच बसलेली आहे। मराठी विपक्ष नेता जो है साथ नहीं दे रहे इस मोर्चा का, तो उनके बारे में क्या कहना चाहिए? माझ्या मते तिकडे साथ देत असतील मला माहित नाही, पण या मीरा भाईंदरमध्ये काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, आप असो, मनसे असो, उबाटा असो, या सर्वांनी मराठी माणसाला साथ दिलेले, सर्व एकजूट झालेले आहेत आणि एकजूट झाल्यामुळे आज रस्त्यावर तुम्हाला मराठी वादळ दिसलेले आहे। मोर्चा का जवाब मोर्चा से दे रहे हम लोग पहिली गोष्ट। आणि मराठी भाषेचा अपमान सन्मान हा प्रत्येकाने केलाच पाहिजे। तुम्हाला मराठी येत नसेल तर थोडी बार शिका। तुम्हाला का 24 तास मराठी बोलण्यासाठी आम्ही सांगत पण नाही आहोत, लेकिन जिस हिसाब से जरूरत नहीं थी फिर भी आंदोलन किया तो हम लोगों ने भी उसका जवाब दिया। ये मीरा भाईंदर शहर शांति अमन का शहर है, हमें यहाँ पे कोई वायलेंस नहीं चाहिए, लेकिन फिर भी अगर मस्ती करेंगे तो फिर उसका भी जवाब हम लोग मस्ती से ही देंगे। ये हम लोग ने आज आंदोलन के माध्यम से जवाब दिया। आज मोर्चा जो हुआ उसके संदर्भ में आप क्या कहेंगे? मैं यही कहना चाहूँगा कि हम सब मराठी हम लोग एक जगह पर आज मौजूद है और ये ज़रूरी था, क्योंकि मैं आपसे सवाल करना चाहूँगा कि लखनऊ या यूपी या कहीं भी दूसरे स्टेट में जाकर हम वहाँ पर रैली कर सकते हैं क्या? जो व्यापारी लोगों ने यहाँ पर जो किया है, तो आप व्यापारी है ना, आप व्यापार करो, मतलब आप दहशत निर्माण करना चाह रहे थे 2-5 हज़ार लोग लेकर, या क्या करना चाह रहे थे? तो इसी के जवाब में हमने आज ये किया है और हम ये सक्सेसफुली हुआ, इसकी हमें बहुत खुशी है। भाईंदरमध्ये काही दिवसापूर्वी काय घडलं तुम्हाला सर्वांना माहीत असेल की ज्या वेळेला हे हिंदीचं जी आर रद्द केलं गेलं त्यावेळेला मीरा भाईंदरमध्ये सर्व मराठी बांधवांनी म्हणजे मध्ये शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील, सामान्य मराठी माणूस या सर्वांनी येऊन एक जल्लोष केला होता। आणि त्यावेळेला मराठी माणसांनी मिठाई घेण्यासाठी म्हणून एक जोधपूर नावाच्या मिठाईच्या दुकानामध्ये ते गेले होते। मग तिकडनं त्या जोधपूरच्या मराठी मालिक होता का कोण होता मला नाही माहिती, त्याने विचारणा केली का जल्लोष कशासाठी। आपल्या मनसैनिकांनी त्यांना सांगितलं की हा जल्लोष हिंदीची सक्ती रद्द केली, त्याबद्दल आम्ही मराठी माणसांनी जल्लोष केलेला आहे। त्याच्यावरती त्या मारवाडी माणसांनी मराठीबद्दल खूप अपशब्द काढले। हम यहाँ पे महाराष्ट्र में मराठी नहीं बोलेंगे, तुमको जो करने का तुम कर लो, अशा प्रकारचा अर्वाच्य भाषेत मराठीचा अपमान केला। आणि अपमान सहन करेल तो शिवसैनिक किंवा मनसैनिक कोणता, त्याचबरोबर त्या शिवसैनिकांनी मनसैनिकांनी त्या माणसाचा थोबाड फोडल्या। इतर पार्टीचे नेते आलेले त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलता? इथे आज इतर पार्टी नाही, इथे फक्त जे जमले सगळेजण एकच त्यांचा अजेंडा आहे, मराठी माणूस, मराठी अस्मिता आणि मराठी बाणा हा राखलाच गेला पाहिजे। आणि त्याच्या माध्यमातून जे सर्व पक्ष जे मराठी आहेत ना सगळ्याच इथे एकटवलेले आहेत, त्यामुळे इथे राजकारण नाहीये। आमचं फक्त एवढीच मागणी आहे, हे महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी माणसं सर्व परप्रांतीयांचं इथे मोकळ्या मनाने स्वागत करतो। त्यांना भाकरी इथे कमवण्याची आम्ही संधी देतो मराठी माणूस मोठ्या मनाने। परंतु जर का आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊन जर तुम्ही दादागिरी करणार असाल आणि तुम्ही म्हणाल की आम्ही दुकानं बंद ठेवू, मी त्यांना आवाहन करते कायमची दुकानं बंद करून महाराष्ट्र सोडून जा। बरोबर आहे, आमची घरं तुमच्या दुकानावर चालत नाही।
त्यामुळे आम्हाला मराठी माणसाला कोणता फरक पडणार नाहीये. चालत चालत थेट निघा आणि महाराष्ट्राच्या बाहेर जा, हे आमचं मराठी माणसाचं तुम्हाला खुलं आव्हान आहे. आज गेले 2-3 दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने मराठीची गळचेपी चाललेली आहे आणि तुम्ही जर बघितलं असेल की कशा पद्धतीने मराठी माणसांवरती अन्याय चालू आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल पोलिसांची सुद्धा दुटप्पी भूमिका आहे. या ठिकाणी या समाजाचा मोर्चा एखादा काढण्यात येतो आणि तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने या ठिकाणी या मोर्चाला विरोध केला आणि ज्या पद्धतीने हे राज्यकर्ते तिथे बसलेले आहेत, हे दोन्ही, तो एक आमदार आणि तो दुसरा आमदार, मंत्री आले होते, त्यांना त्यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्यावरती बाटली फेकली गेली. बाटलीने तर चपलेनी मारलं पाहिजे त्याला, कळलं की नाही? त्यांची लायकीच ती आहे. मराठी माणसाच्या तुम्ही मराठी सत्य करता तुम्ही जबरदस्ती या महाराष्ट्रामध्ये आणि जाणून बुजून त्या ठिकाणी हिंदू मुसलमान असेल, त्यानंतर तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी हिंदू आणि मराठी असं हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जाणून बुजून आज तुम्ही बघितलं असेल सर्व जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून ठेवलेले आहे. ओबीसी समाज असेल, आदिवासी समाज असेल, मुसलमान समाज असेल, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, या सर्व समाजावरती अन्याय करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्व मराठी माणसं एकत्र झालेले आहेत आणि त्यांच्या बुडाला आग लागलेली आहे. नरेंद्र मेहता मात्र तरीही पोलिसांनी हेतू बरोबर नव्हता. अहो त्यांचा हेतू आमच्या लक्षात आलाय ना. आज त्यांनी फक्त ट्रायल केस केली GR काढून, पण त्यांचे हातभर फाटल्यानंतर मागे घेतलं त्यांनी आणि आज त्यांना हा मोर्चा त्या ठिकाणी काढून द्यायचा नव्हता आणि त्या दोघांचं प्लॅन त्या ठिकाणी फेल झालं. मी इथल्या सर्व मराठी जनतेला आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या इतर भाषिकांना सुद्धा मी धन्यवाद देईन की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये चाललेला अत्याचार आणि अन्याय या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सर्व नागरिकांना मी धन्यवाद देईन. लोकांना पकडलं गेलं. अहो साहेब, आज पण तुम्हाला माहिती असेल मी राहतो ठाण्याला, रात्री 11:30 वाजता मला नोटीस द्यायला आले पोलीस. मी त्या पोलीस अधिकाऱ्याला विचारलं तुझं नाव काय रे, तर त्या ऑफिसरचं नाव मी आता घेत नाही, तो पण मराठी होता. अहो साहेब आम्ही काय करणार, वरून आम्हाला प्रेशर आहे म्हणून आम्ही तुम्हाला नोटीस दिलं. बोले नोटीस बिटीस आम्ही महाराष्ट्रात राहतो, पाकिस्तानात नव्हे या महाराष्ट्रात राहतो, त्यामुळे तुम्ही आम्हाला हा शिकू नका. लोकशाहीने दिलेलं बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान दिलेलं आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाला इथे अधिकार आहे या ठिकाणी आपलं मत व्यक्त करायचा आणि ते जर कोण लोकशाहीचा हक्क या ठिकाणी जर अडवत असेल तर त्या ठिकाणी सर्व लोक एकत्र येऊन जबाब देतील. मला असं वाटतं या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समिती ज्या या मीरा भाईंदरमध्ये काम करते त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोर्चा होता आणि त्या ठिकाणी शिवसेना असेल, त्यानंतर मनसे असेल, इतर सर्व मला वाटतं या मीरा भाईंदर मधले आज तुम्ही सर्व जाती धर्माचे लोक सुद्धा या ठिकाणी आले होते आणि असं असताना शांततेच्या मार्गाने या ठिकाणी मोर्चा होणार होता, परंतु जाणून बुजून या ठिकाणी शक्ती प्रदर्शन जे काही त्यांना भीती वाटली आणि म्हणून या सर्व सत्ताधारी मंडळांनी जाणून बुजून या ठिकाणी हे प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं पोलिसांना दोष देऊन उपयोग नाही. पोलिसांना त्या ठिकाणी सांगितलं गेलं होतं की या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये हा मोर्चा निघाला नाही पाहिजे. शेवटी त्यांनी त्यांच्या ह्याच्याकरता वरून आलेले आदेश पाळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु तरी सुद्धा आज तुम्ही बघितले असेल हे सर्व जनता या ठिकाणी आलेली आहे आणि त्याला जबाब दिलेला आहे. सुरुवातीला जी घटना घडली होती त्या घटनेमध्ये यांची दाखल होती, पण मनसेच्या लोकांनी थेट आरोप केले, राणेंनी थेट आरोप केले की नरेंद्र मेहता अहो साहेब हे दोघांनी फोन करून सांगितलं आणि FIR दाखल केला. अहो प्रताप सरनाईक काय आहे ते पुया मीरा भाईंदर मध्ये आणि ठाण्याला माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला, आणि नरेंद्र मेहता काय आहे ते पण माहिती आहे. हे सर्व मिलीजुली यांची भगत आहे आणि जाणून बुजून या ठिकाणी मराठी माणसाला डिवसण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. व्यापार आम्ही चालून देणार नाही, व्यापार इथे होऊ देणार नाही असं. अरे कोण आहेत हे, कोण आहेत कोण, यांना कोण कुत्र विचारतोय का? आज बघा व्यापाऱ्यांना दोष देता येणार नाही. व्यापाऱ्यांना त्या दिवशी मोर्चा काढला, यांच्याच खुशीने मोर्चा काढला आणि व्यापाऱ्यांना पुढे केला आणि मागून पळाले लोक. आणि असं असताना आज इथल्या सर्व मी खास करून या मीरा भाईंदर मध्ये आणि आलेले सर्व
सर्व पक्षाची लोक आहेत या ठिकाणी, सर्व मराठी म्हणून या ठिकाणी एकत्र आलेले, सर्व जाती धर्माची लोक आहेत. कारण या मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसाला दाबण्याचं काम या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. आज तुम्ही बघितलं असेल, ही फक्त ट्रायल होती आणि या ट्रायल मध्ये सक्सेस झाले असेल, अजून पुढचा ते कार्यक्रम करणार होते. निशिकांत दुबे असतील, नरेंद्र मेहता असतील, वारंवार वक्तव्य. हो साहेब त्यांनी त्या निशिकांत दुबेने बिहारमधून तिथून बोललाय, त्यांनी महाराष्ट्रातून बोलून दाखव ना. शेवटी आम्ही काय आम्ही या ठिकाणी आहोत, या महाराष्ट्रामध्ये आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आहोत. या महाराष्ट्राने एक इतिहास लिहिलेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल, अन्यायाविरुद्ध लढणारे आम्ही सर्व लोक आहोत. आणि जे काय आम्ही आज सर्व एकत्र झालेले पक्ष म्हणून झालेले नाहीत. प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेला मराठी माणसांवरती अन्याय होईल त्यावेळेला आम्ही सर्व लोक उभे राहतो. मोर्चाची सुरुवात आहे का मिरवणूकमध्ये? यापुढे देखील अशा पद्धतीने वेळोवेळी मोर्चे काढले आमचा, मला असं वाटतं आमचा जन्म त्यासाठी झालेला आहे. आमचा जो जन्म झालेला आहे या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी आमची दोन्ही संघटना आहेत. आणि आज तुम्ही बघितलं असेल, 2 दिवसापूर्वी मुंबईला त्या ठिकाणी हे झाला, मोर्चा निघू नये म्हणून तिथे पण प्रयत्न झाले होते. पण ज्या वेळेला या ठिकाणी पाऊस असल्यामुळे त्यावेळेला त्या दोन्ही नेत्यांनी निर्णय घेतला की या डोम मध्ये कार्यक्रम होईल, जेणेकरून नागरिकांना त्या ठिकाणी त्रास होणार नाही. आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल, सर्व शांततेने त्या ठिकाणी सर्व झालं. इथे सुद्धा शांततेत जर काढून दिलं असतं, सभेची कुठेतरी भीती वाटते. आजचा मोर्चा त्यांना महाराष्ट्रामध्ये भीतीच आहे ना. आता आज सर्व मराठी माणूस या ठिकाणी, सर्व पक्षातला, बीजेपीतली लोकांचा पण या गोष्टी